नमस्कार मित्रांनो, मी संदीप गर्जे उर्फ वर्दीतील मास्तर। मी अहिल्यानगर पोलीस दलात गेली 14 ते 15 वर्ष पोलीस दलामध्ये कार्यरत आहे। मित्रांनो, आजचा विषय आहे की भरतीपूर्वीची स्ट्रॅटर्जी कशी असावी। म्हणजे काय तर फिजिकल पूर्वीची स्ट्रॅटर्जी कशी असावी नक्की। मित्रांनो, बरेच जण या भरतीमध्ये नवीन असतात। सांगायचे ठरल्यास हौशे नवशे गवशे। हौशी लोक जे असतात त्यांना या गोष्टीमधले पूर्ण ज्ञान असते। नवशे म्हणजे काय तर त्यांना वाटत असते मी भरतीला जाईल, भरतीला उभा राहील आणि काही क्षणात मी भरती होऊन जाईल। आणि गवशे म्हणजे काय, फक्त त्यांना या भरतीला टच करून पाहायचं असतं। झालो तर झालो, नाही झालो तर नाही झालो, आणि ते खोडा घालण्याचं काम करत असतात। जाऊ द्या, असू द्या, आपल्याला त्यांच्याशी काही घेणं नाही। आपल्याला घेणं आहे ते आपल्याला आता नियोजन कसं करायचं आहे या भरतीसाठी। तर मित्रांनो, आपल्याला भरतीला येण्यापूर्वी काय करायचं बा। भरतीला येण्यापूर्वी आपल्याला अगोदर नियोजन करायचं आहे ते डॉक्युमेंटचं। डॉक्युमेंट म्हणजे आपल्याला कोणती कोणती कागदपत्रे भरतीसाठी लागतात। सर्वांना माहीत आहे, तुम्ही अपलोड पण केली असतील प्रोफाईलवर कोणती डॉक्युमेंट आपल्याला लागतात ते। मात्र त्याला आपण अगोदर फायलिंग करायचं आहे। फायलिंग करून भरतीच्या अगोदर 10 ते 15 दिवस तुम्ही एका बाजूला ठेवून द्या। त्यानंतर तुम्ही काय करा, तुम्ही सर्वांनी निश्चित एक 4 फॉर्म भरले असतील। एक जिल्हा पोलीस दलाचा, एक SRPचा, एक लोहमार्गचा आणि त्याच्यानंतर एक जेल पोलीसचा, असे 4 फॉर्म भरले असतील। त्याच्यासाठी तुम्ही काय करा, एक 4 ते 5 सेट तुम्ही भरतीचे त्या भरतीसाठी लागणाऱ्या डॉक्युमेंटचे काढून ठेवा। म्हणजे काय होईल मित्रांनो, तुमचं एक काम 10 ते 15 दिवस अगोदर कंप्लीट होऊन जाईल। तुम्हाला नंतर त्याच्यासाठी वेळ द्यावा लागणार नाही। तुम्ही फक्त त्या फिजिकलवर तुमचं फोकस करू शकता। आता पहा मित्रांनो, याच्यानंतर तुम्ही एकदा हे डॉक्युमेंट करून ठेवलं, ज्या दिवशी तुम्हाला भरतीला जायचं आहे त्यावेळेला तुम्ही फक्त काय करायचं आहे, तुमची फाईल उचलायची आहे, तुमच्या बॅगमध्ये टाकायची आहे आणि तुम्ही भरतीला निघायचं आहे। पहा, आता हे सगळं झालं फायलिंगचं। त्याच्यानंतर आपण काय करतो की भरतीला जाण्या अगोदर काय काय गोष्टी करायला पाहिजेत। पहा मित्रांनो, ग्राउंडला जाण्यापूर्वी तुम्हाला लागणारे शूज, तुम्हाला लागणारे सॉक्स, त्यानंतर तुम्हाला लागणारे जे फळं असतील, त्याच्यानंतर डेट्स म्हणजे खजूर, या पण तुम्हाला सोबत असाव्यात। कारण अचानक तुम्हाला भूक लागेल किंवा कधी तुमच्यासोबत एक किंवा 2 लिटरची पाण्याची बॉटल असावी। कारण तुम्हाला त्या काळामध्ये प्रेशराईज झालेलं असतात, तुम्हाला त्या काळामध्ये पाणी पिण्याची गरज भासते। अशा वेळेला कुठं पाणी घ्यायला जाणार, म्हणून हे पाणी पण तुमच्यासोबत असावं। अशी तुम्ही तुमची नियोजित बॅग तयार करायची आहे। त्याच्यामध्ये पहा, तुम्हाला लागणारी शॉर्ट्स, त्याच्यानंतर बनियान, ट्रॅकसूट, ह्या पण गोष्टी त्याच्यामध्ये आल्या। आता पहा, तुम्ही पोलीस भरतीच्या मैदानाच्या बाहेर आलेला आहात। तुम्हाला पोलिसांनी आतमध्ये घेतले आहे मैदानामध्ये। त्याच्यानंतर पहा प्रक्रिया कोणती सुरू होते। त्याच्यानंतर अशी प्रक्रिया सुरू होते की तुम्हाला मैदानामध्ये घेतल्यानंतर तुम्हाला एका जागेवर बसवले जाते। ते कशासाठी तर डॉक्युमेंटसाठी। तुमचं सर्वात अगोदर डॉक्युमेंट होणार। डॉक्युमेंट झाल्यानंतर तिथे तुमच्या काय डॉक्युमेंट असतील, एक झेरॉक्स सेट घेतला जाणार आणि त्याच्यानंतर तुम्हाला छाती उंचीसाठी पुढच्या टेबलला पाठवले जाणार। आता पहा, फायदा काय झाला, तुम्ही डॉक्युमेंट क्लिअर असल्या कारणाने तुम्हाला लवकरात लवकर मोकळं केलेलं आहे छाती उंचीच्या टेबलकडे। आता तुम्ही गेले छाती उंचीच्या टेबलकडे। आता पहा, इथे पण तुम्ही प्रेशर घ्यायचं नाही आहे। येथे तुमची उंची आणि छाती घेतली जाणार आहे। उंची घेताना तुम्ही एकदम शांत आणि एकदम, ज्याची उंची भरत आहे 165 सेंटीमीटरच्या पुढे त्याला काही अडचण नाही, पण ज्याची कट टू कट आहे त्याने थोडंसं शांत राहायचं आहे, जेणेकरून तुमची उंची एकदम प्रॉपरली येईल। आणि याच्यामध्ये एक गडबड होते, कधी कधी
उंची भरत असते, मात्र थोडंसं 1 mm 2 mm 3 mm अशी कमी पडते, त्यावेळेला तुम्ही व्हायबल व्हायचं नाही. तुम्ही विनंती करायची आहे. विनंती केल्यानंतर यदा कदाचित तुमची उंची पण भरून जाईल. आता पुढचा विषय राहिला छातीचा. छातीच्या वेळेला देखील अडचणी येतात आपल्याला. छाती 79 आणि त्याच्यामध्ये 5 सेंटीमीटर फुगवायची आहे. आता छाती फुगवताना पहा, तुम्ही डिप्रेशनमध्ये असल्यामुळे कधीकधी तुमची छाती भरत असते, पण डिप्रेशनमध्ये असल्यामुळे काय होतं की आता कशी छाती फुगवायची बुवा, हे चुकीचं माप घेतील का माझी तर अगोदर भरत होती, या अडचणी येतात. मात्र येथे देखील तुम्ही काय करायचं आहे, अजिबात व्हायबल व्हायचं नाही. शांत मनस्थिती ठेवायची आहे. तुम्हाला जर तिथे ॲप्स मारायचे सांगितले, जोर मारायचे सांगितले, तर शांततेने मारायचे. ते एक तुम्हाला ग्राउंडवर जाण्यापूर्वी ह्या 2 गोष्टी एकदम पूर्ण करायच्या आहेत आणि शांत मनाने तुम्ही या गोष्टीला फेस करा. निश्चित ह्या दोन्ही गोष्टीमधून तुम्ही पुढे जाल. आता याच्यानंतरचा टप्पा राहिला तुम्हाला ग्राउंडवर गेल्यानंतर काय. तुमच्यासोबत एक पोलीस कॉन्स्टेबल असतील, ते तुम्हाला एक 15 ते 20च्या डिटेल्समध्ये, म्हणजे 15 ते 20 लोकांच्या डिटेल्समध्ये ग्राउंडवर घेऊन जातील. आता ग्राउंडवर घेऊन गेल्यानंतर तुम्हाला पोलीस भरतीसाठी 3 इव्हेंट आहेत. पहिला म्हणजे 100 मीटर, दुसरा म्हणजे गोळाफेक आणि तिसरा आहे तो 1600 मीटर. मुलींसाठी देखील 100 मीटर, 800 मीटर आणि त्याच्यानंतर गोळाफेक. मुलींना आणि मुलांना 3 इव्हेंट आहेत. आता पहा, पहिला इव्हेंट तुमचा साधारणतः 100 मीटरच होईल, कारण कसं आहे, गोळाफेकला थोडासा वेळ लागतो, त्याच्यामुळे तुम्हाला 100 मीटरचा इव्हेंट अगोदर घेतला जातो. आता पहा, 100 मीटरला गेल्यानंतर तुम्ही परत एकदा मनस्थिती तुमची ढासळली जाईल. माझं आउट ऑफ येईल का, माझे किती मार्क जातील, मी 1150मध्ये येईल का, मी 1250मध्ये येईल का, या विचारामध्ये जाल. पण या विचारामध्ये तुम्ही अजिबात जायचं नाही. तुम्ही फक्त शांत थांबायचं आहे. शांत थांबायचं आहे. तुम्ही तुमचं किट करायचं आहे. किट केल्यानंतर बघा, पुढील स्टेप काय राहील की तुम्ही वॉर्मअप करा. 100 मीटर धावण्यापूर्वी तुमची बॉडी वॉर्मअप झालेली पाहिजे, तुमची बॉडी गरम झालेली पाहिजे. हा, तेथील कॉन्स्टेबल तुम्हाला थोडीशी गडबड करतील, पण त्यातल्या त्यात तुम्ही वेळ काढायचा आहे. वेळ काढून तुम्ही तुमची बॉडी फुल वॉर्मअप करायची आहे. वॉर्मअप केल्यानंतर तुम्हाला थोडंसं 1-2 घोट पाणी घेतल्यानंतर तुम्हाला थकवा तुमचा थोडासा दूर होऊन जाईल. तुम्हाला मग डिटेल तुमची त्या एक 10 लोकांची डिटेल त्या 100 मीटरच्या ग्राउंडवर जाईल. मग 10 मीटर त्या 10 लोकांना त्या 100 मीटरच्या ग्राउंडवर गेल्यानंतर 1-2 कॉन्स्टेबल राहतील समोर. प्रत्येकाचे वेळ घेण्यासाठी प्रत्येकासाठी वेगळे कॉन्स्टेबल नेमलेले असतात. आता पहा, या वेळेला देखील तुमच्याकडून एक चुकी होते. चुकी म्हणजे अशी की तेथील जे कॉन्स्टेबल आहेत तुम्हाला सोडताना ऑन युअर मार्क सेट आणि पहा अशी क्लॅपरची एक थाप देतात, त्यानंतर तुम्हाला पळायचं असतं. आपल्याकडून इथे काय चुकी होते, ऑन युअर मार्क म्हटल्यानंतर काही जण पळतात, काही जण सेट म्हणल्यानंतर पळतात. आणि त्याच्यामध्ये काय होतं, वेळोवेळी बोलवल्यानंतर आपली मनस्थिती ढासळली जाते. अरे हे काय, 2 वेळा बोलून घेतलं मागे, 3 वेळा बोलून घेतलं मागे. या वेळेला तुम्ही काय करायचं आहे, मनस्थिती ढासळून द्यायची नाही. तुम्ही शांत थांबायचं आहे. फक्त आवाज हा जे सोडणारे कॉन्स्टेबल आहेत त्यांच्या आवाजाकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. ते काय म्हणणार, ऑन युअर मार्क सेट आणि पहा अशी थाप वाजली की तुम्ही रनिंगला स्टार्ट करायचं. तुम्ही येथे एकाग्र थांबा. एकाग्र थांबल्यानंतर निश्चित तुम्हाला 2 मार्काचा फायदा होणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही ज्या वेळेला धावायला सुरू करताय, तुम्ही शेवट करताना तुम्ही त्या फिनिशिंग लाईनला शेवट न करता फिनिशिंग लाईनपासून एक 10 मीटर पुढं जर शेवट केला तर तुमचा टाईम उत्तमोत्तम येणार आहे, एकदम परफेक्ट टाईम येणार आहे. तुम्ही काय करता, समोरची फिनिशिंग लाईन पाहता आणि इकडे डिले पडता आणि तिथे तुमचा 1 सेकंदाचा किंवा मायक्रो सेकंदाचा वेळ निघून जातो आणि तिथे तुम्हाला 2 मार्काचा निश्चित फटका बसल्याशिवाय राहत नाही. आता हे झालं आपलं 100 मीटर.